स्वीट राहणार पाहिजे. बांबू चिकन, बांबू बिर्याणी. नाही, आपण फक्त बांबू सुक्क फ्राय करणार आहे. म्हणजे फ्राय नाही, तोंडाला पाणी मसाल्याचं बनवणार आहे. तोंडाला पाणी सुटलं की नाही बीज. तोंडाला पाणी मागचपासून सुटलं, भूक लागली. अरे ह्यात तेल वाटायला लागेल है ना. मला इकडे कोणी करायची बघ तुला काय ह्याची बारक्या रे पुण्या गेला का नाही बारक्या बांबूची फुकणी बनवून वाप जाऊ नाही म्हणून फणसाचं पान तसं करायचं. फणसाचं पान. चूल पेटवली आहे अशा तऱ्हेने मी फणसा ह्यांना काय बोलतात ते चुली पेटवत त्यांना? जाळव्या जाळव्या. हे बांबू याच्यामध्ये आपण आहे ना चिकन पूर्णपणे धुवून घेऊन त्याला मसाला वगैरे संपूर्ण लावलेला आहे. आणि आता हे पूर्ण भरलेलं आहे. त्यामध्ये कांदा टाकलेला आहे, परत टोमॅटो टाकलेले, मिरची टाकलेले, केळीचं पान आणि फणसाचं पान ह्याच्यामध्ये विशेष चव येण्यासाठी आपण ह्यामध्ये टाकलेले आहे. खरोखर आत्ताच तोंडाला पाणी सुटते, नंतर तर काय अवस्था होईल काय माहिती बघू आता. ओके ओके. तेव्हा तिकडे सर काय का हां चालते. 30 ते 40 मिनिटं त्याला चांगलं भाजणार आहे आपण भाजून पूर्णपणे, जेणेकरून आतलं चिकन पूर्णपणे शिजेल. आणि त्याच्यानंतर आपण पाहूयात की ते चव नक्की कशी होते ते. बघा कशी आग राहिलं मस्त. एक बाजून भाजलं आहे, खालच्या बाजू भाजत चाललंय. पलीकडे सुट्टे काय चाललंय. ते बांबू असा असतो, पूर्ण आतनं पोकळ आहे आणि हिरवा गार आहे. आजच तोडला दुपारी. आणि कवळा बांबू का वापरायचा, कारण की आपण ज्यावेळेस आग लावतो त्यावेळेस तो वाळका असेल तर जळून जाणार, बोलला असेल तर सहसा जळत नाही, त्यावेळेस चांगलं शिजून निघतं. आणि या साईडला हे शाकाहारी आहेत, त्यामुळे त्यांना शाकाहारी भात, फोडणीचा भात केला मस्त, पावटा भात. यम्मी यम्मी टेस्टी टेस्टी. हे बघा आता चांगल्या प्रकारे बांबू आपले भाजून झालेत पूर्ण. बघा तयार झाले. आता आपण हे काढायचं. हो हे बघा चमच्याला काढायचं. हा होता पडेल तर नाही, हेच नाही करत, थांब की पडेल बघा आपण. एक नंबर. थोडं मऊ आहे म्हणून हाच घेऊया आपण पहिला. वा मस्त सुटले चांगलं. हां आणि दुसरी वा एक नंबर. बांबूचा जो पूर्ण अर्क आहे का नाही, जसं हिरव्या रंगामध्ये बांबूचा जसा आपल्याला वास येतो आणि त्याचा जो फील मिळतो ना, तोच ह्या आतमध्ये ह्याला पूर्णपणे मटणाला किंवा चिकनच्या ह्याला पूर्ण ते फील आलाय. नाही भाजलं खरंच. खूप छान चव झाली.